कारण की माझ्या नाथांचे, माझ्या मनाने आपल्या नाथांचे स्थानाचा पुस्तकाने नाथांना अजूनही सिद्ध स्थानांना कोणाची गरज नाही का, त्यांना वाटते कोणी यावं माझ्याजवळ, त्यांना शांत जागा आवडते, गजबज नकोय, काही नकोय, अशा ठिकाणी ना जाऊन नसते. कुठं काय ते डोंगर आपण किती फिरलो, गरबगिरीमध्ये फिरलो, साधं तुम्हाला चित्पाकडून काही काही दिसलं नाही नाथांच्या जागेवर का, तर पहिल्यापासून आपण शांतता. कारण की नाथ संप्रदायामध्ये साधनेला खूप महत्व आहे. ज्या साधना करतात त्या सिद्ध झाल्या पाहिजे, शांततेमध्येच होत असते. त्याच्यामध्ये अजूनही शांततेत बसलेले इथे जे सामाजिक स्थान आहेत अजूनही शांततेत, गडबड गोंधळ नाही, काय नाही. तुम्ही मला असं सांगा, आपण कोणत्या मंदिरात गेलो तिथे आपण जोडले नाथांच्या मंदिरात, बाकीचं सोडा, फक्त नाथांच्या मंदिरात तुम्हाला कोणी जोडलं आणि नाथ जोडलं कृष्ण वाटणार गर्दी कुठंच होणार नाही, शांततेचं दर्शन घ्या. समजा आपण गेलो विठ्ठलाचं दर्शन गेलो पांडुरंगाच्या, आता लावलं तिथे असं तुळजापूरला गेलो आपल्या कुलदेवी, तिथे सुद्धा लोक पण टेकून तिथे येते, पोलीस लोक हे चाललंय वगैरे चाललंय त्या बापाची ज्या आहे लोक सुद्धा टेकून येते. आपण इतकं थांबून दोन चार काही लोक आपण तिथे पास काढतो, कोणी काय काढतं ते ऐकत आहे त्याप्रमाणे विचारले लोक 4-4 तास होईल, आपण एक सेकंड सुद्धा आईला पाहून देते नाही, म्हणून बघू पांडुरंगाला पाहून देते नाही. रासो आपण नाथांच्या विषयावर, नाथांच्या मंदिरामध्ये कुठे घाई गडबड किती गर्दी असो, किती गर्दी असो तुझं दर्शन होणार म्हणजे आपण पहिल्याच दिवशी आपण गेलो डोंगरगणला गेलो. जर तुम्ही बघितलं असेल ज्या जिथून घाट सुरुवात होतो खूप छान परिसर, वरती गेल्यावर ती भव्य दिव्य मंदिर आहे. मी सर्वांना सांगत असतो ज्यावेळेस मला फोन येतात त्यावेळेस सांगतो गोरक्षनाथ दुर्गोषनाथ डोंगरगणला मंदिर आहे, भव्य दिव्य किल्ल्यासारखं मंदिर आपण बघितलं. किती मोठं मंदिर आहे. पूर्वी जाण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता तिथे, 5 किलोमीटर गाडी घालायला लागायची, तेव्हा वर जायचं. त्याच्यानंतर आपण नाथमध्ये गेलो, त्या स्थानाला आपण बघितली काय परिस्थिती आज पण चिमट्यामध्ये मंदिराला नाही म्हणजे तिथे लोक कारण काही सांगतात नाही कोणी हे होईल दुखापत होईल त्याला, हे कारण खोटाने कारण ठीक आहे. असो या सध्या तिसऱ्या वेळेस आपण मायंबाला गेलो, सोमवती अमावस्या लागणार होती त्या दिवशी, ड्रायव्हर गेलो माझ्या म्हणजे अमावस्या लागली 12 वाजता बरोबर. म्हणजे आपलं जिथं जे स्थानावर आपलं दर्शन झालं त्या दिवशीच त्याला खूप भाग्य लागतं, सौभाग्य लागतं. तिथे पावसात ओलं होऊन दर्शन घेणं, ज्या वेळेस उत्सव असतो गुढीपाडव्याला समाधी पण होतं, अक्षरशः हात लावायला भेटतो त्यावेळेस चंदनले परत आपण सर्व जो विधी असतो ते आपल्याला स्वतःला करायला भेटतो. तिथे समाधीला लेप लावायला भेटतो, चंदन लावायला भेटतो. तर त्यावेळेस लाखोनी भाविक येतात तिथे, जिथे आपण गेलो होतो, आपण जेवण वगैरे केलं बसून त्या हॉलमध्ये त्या जागेवर मायंबाला मच्छी बरोबर. तर तिथे अक्षरशः लाखोनी भाविक येतात, पण तुझं लोट नाही, गर्दी नाही, काहीच नाही, एवढं शांत दर्शन होतात. आणि अक्षरशः तिथे त्या दिवशी पुरुषांना कपडे काढावं लागतात, फक्त अंडरवेअर असतात, पंचा वगैरे असतात त्याच्यावर असतात, आणि शॉवर लावलेला शॉवर करून जावं लागतं. नाथांना आपल्याला त्याप्रमाणे लक्ष तुमच्याकडनं माझ्याकडे करून घ्यायचं होतं, त्यांनी शॉवरवरूनच लावला. असा शॉवर का आजपर्यंत असं सुद्धा पोहोचणे झाले आहे. आणि कुठे पण कोणाला असं वाटलं नाही का आपण पावसात फिरतोय. आणि ज्यावेळेस आपण दर्शन घ्यायचे त्यावेळेसच बरोबर पाऊस बंद व्हायचा. तुम्ही मुंबईवरून येत होते
मी नगरला आलेलो होतो त्या दिवशी मला एक चिंता होती, पाऊस चालू आहे, हे गाडी कशी आणते ते माशाला घाटात तर खूप पाऊस राहतो, ते कधी कधी बंद करतात. बाबांना सांगायला हवे होतं, त्यांना सुरक्षित दिलं, त्यांना फोन केला, त्यांना मी विचारा जास्त 2 तास मी फोन करायचो रात्रभर. ते मला म्हटले तुम्ही झोपून घ्या. हा ते माहिती तुम्ही झोपून घ्या. मला कशी झोप, मला तुम्ही येत असता मला बघा कुठे असतो त्यांच्याकडे दोघं झोपलेले असतात, माझं मला आपलं वेळ येऊन बसले झोप येत नाही मला. घरी पण असतो त्यावेळेला आमच्या एलईडी असतात ते असतं चालू असतं सर. तर अशा प्रकारे नागपूरची यात्रा आपण करत आज शेवटच्या ठिकाणी आलो आहोत. त्याच्यानंतर ते स्थान राहिलेलं आहे सेकंड लास्ट आहे आपण शेवटून दुसरं नाण्यापन्ना आणि आपण जी परिक्रमा केली ती परिक्रमा म्हणून केली. आज लोक तुम्ही बघितलं असेल का एक कॉम्प्लीट करते आपलं सेम टू सेम डिझाईन केलेलं, देवाच्या नावाखाली पुरुषचं नाव काढलं आणि 7,000 रुपये मी तुमच्याकडून 12,000 रुपये तुम्ही बघितलं काय काय लागतं कुठं काय काय नाही लागतं. 7,000 तुम्हाला 2 रात्र मुक्काम द्यायला आहे फक्त. किती रात्र तुम्ही बघा कॉम्प्लीट आजही. मला मी सांगितलं पुण्यावाले अशा करताय तसे करताय आम्हाला एसी रूम द्या, म्हणजे जे पैसे जास्त वाटत म्हटलं तुम्ही त्यांच्याकडेच जा विचार करा. तुम्ही त्याचं कॉम्प्लीट बघितलं ना, नाक मला भरून देतात, ज्यांचं नशीब तेच माझ्याकडे येतात. तुम्ही त्यांच्याकडे जावा काय मी फोन कट केला लगेच. मी अननोन होते ना, मला काय माहितच नव्हतं. हे सर्व अननोन आहे मला, यांनी मला कधी बघितलं नाही, कोणीच नाही बघितलेलं मला. तुमचा फोन आला ठीक आहे मी काय म्हणतो डायरेक्ट तुम्हाला परवडतं तिकडं तुम्ही बघा. मला दुसरे काम होते, दुसरे बुकिंग होते माझे, मला सर्व समजून सांगायचं असतं. पण त्यांनी बघितलं, त्यांनी त्या अभ्यास केलेला होता आधी परत मला सांगा तुमचं जॉब नाही मला तुमच्या बरोबर जायचंय. तेच काही लग्नावर आहे पुण्यामधले टूर पण तुमच्या पुण्यामधलीच आहे. विचार त्यांना मनीष भाऊ म्हणजे तुमचे भाऊ आहे का काका चुलते त्यांचे, त्यांना म्हटलं त्यांना काहीच नाही म्हटलं पुण्यामध्ये जायचं तुमचं तिथं पॉईंट नाही का असं तसं म्हटलं नाही माझी गाडी मुंबईवर कारण जास्त भावी तिकड नसतात गाडी तिकड फिरवता येत एवढं लांब. जोशी काकाचा काय विषय नाही मला यायचंय आदेश किती पैसे पाठवू त्यांनी सगळ्यांच्या आधी 12,000 रुपये मला दाखवलं टाकून दिले. काहीच विचारलं नाही तुमचं कोण आहे काय काहीच नाही. त्यानंतर अण्णांवर होतं मनीष अण्णावरचे चुलते त्यांनी मला फोन केला हो असं आहे आम्हाला दर्शन करायचे. ठीक आहे चालतंय असं अशा पैसे आहे पिकअप नाही का असं झालं तसं झालं पैशाची काही म्हटलं माझ्याकडे 12,000 रुपये आहेत. तर मग ठीक आहे चालतंय काय हरकत नाही बघू का. त्यांना मी सजेशन दिलं म्हटलं एक काम करा तुमच्या जवळ कोणतरी टूर काढलाय नागठावर गमनाथ दर्शन त्यांचे 7,000 आहे 6,000 काहीतरीच होतं आधी 6 हा आधी 6,000 होतं. तर ते बोलले 6,000 रुपये मध्ये तुम्हाला ते डायरेक्ट पिकअप तिथं भेटेल आणि ड्रॉप तिथं भेटेल तुम्हाला काही टेन्शन कुठे जायचं नाही आयडिया त्यांना पाठवून द्या तिकडे. ते हो नाही आम्हाला नातेवाईकाबरोबर ट्रिप करायची तुम्ही बागा नाही 1,000 रुपये आणून घ्या आमच्याकडनं पण आईला मला तुमच्या बरोबरच पाठवायचं. म्हणजे ठीक आहे जशी बाबांची इच्छा ठीक आहे चालतंय. लगेच त्यांनी मला पैसे पाठवून दिले. तसेच सर्वांनी मला पैसे पाठवले. मला कधी बघितलं नाही काहीच नाही. श्री त्याच्यानंतर बोर साहेब त्यांनी पण मला भरपूर फोन केले. आमचं संभाषण व्हायचं ना असं तसं राहायचं काय म्हणजे रिक्षा घ्यावं लागतं. हा ते मला सर्व सांगितले असं आपले आहे सोने साहेब झालं आजी तुमच्याकडे का आलो हा दादा गुजरात मी एकटीच तरी मी म्हटलं हा मी काहीच मी एकटीच माझा मुलगा म्हणे तू जा पण ग्रुपचं असं व्यवस्थित कर. मग मी माझी तिकीट पण होती हे सोडून आम्ही जरा फक्त तुमच्याकडे आलो.
4 ते 7 सप्टेंबर 4, 5, 7, 7 हे 2 तारखेला नाव सुद्धा दिलेलं नाही ना आता म्हणजे गाडीमध्ये आम्हाला हे पुस्तक 11,500 कोटी खर्च कोणी 2,00,000 काय 11,500 रुपये दादा पैशाचा विषय नाही आपल्या भक्तिभावाचा विषय नाम बाबांची कारण की आपलाच मुळात मी पणाने म्हणत आपण सांगतो हे आता नवीन तयार होऊ राहिले पण यांना माहितच नाही परिक्रमा कशी काढायची मुळात परिक्रमेनुसारच करायची यानंतर परत अजून यांचा गुजरातवरून यांचा एकदम शेवटी फोन आलेला आहे मला शेवटचं बुकिंग यांचंच आहे यांची सांगितली स्थिती काय आहे तुम्ही तिकडे भरून टाका परवडतोय तुम्हाला बरोबर आहे डायरेक्ट पुण्याला जा घरी जा म्हणजे मला